नमस्कार, मी डॉक्टर प्रद्युम्न सुमंत आठले, अध्यक्ष श्री स्वामी समर्थ संप्रदायवाडी, मुक्काम कासगाव पोस्ट वांगणी, बदलापूर पूर्व. आपण ज्या ठिकाणी आहोत हे श्री स्वामी समर्थ संप्रदायवाडीचं हे स्वागत कक्ष आहे. श्री स्वामी समर्थ वाडीच्या नियमावलीतला पहिला महत्वाचा नियम म्हणा किंवा वाडीचं पहिल्यांदा तत्व म्हणा, हे जर तुम्ही बघाल तर वाडीची सुरुवात जी झाली ती ह्या तत्वानुसारच झाली की आपले सद्गुरू नेहमी म्हणतात की हे स्थान पहावे असे कोणाचंही बंधन नाही. ह्या वाक्याचा अर्थ आपण असा समजतोय की हे स्थान पहावे असे कोणाचे बंधन नाही. या वाक्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही बंधनात न राहता हे स्थान तुम्हाला पाहायचंय, पण सगळ्यात जास्त बंधनं तुम्हाला या स्थानावरती आल्यानंतर सुरुवात होणार आहे. त्या बंधनातनच तुम्हाला जो आतमधला स्वामींचा गुरुमार्ग मिळणार आहे तो त्या बंधनातनच मिळणार आहे. या गुरुमार्गावरती प्रवास करताना जे नियम, शिस्त आणि त्याला लागणारी जी पात्रता आहे, ही पात्रता निर्माण होण्यासाठी आपण इथे नियमावली ठेवलेली आहे. महत्वाचा नियम आहे पुरुषांना पोशाख, स्त्रियांना पोशाख. याच्यामध्ये या पोशाखाचा नियम हा सक्तीचाच आहे. याला कुठल्याही प्रकारच्या आपण इथे सूट देत नाही, कारण आपण हे स्थानच त्या उद्देशानेच निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट स्वामींची प्रचंड स्थान आहेत, अनंत कोटी स्वतः त्यांना म्हणतात, तर त्यांच्या स्थानांची गणना आणि सिद्धस्थानांची गणना आपण करू शकत नाही. म्हणून हे स्थान निर्विवाद वेगळं असावं याच उद्देशाने या स्थानाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही नियमांना बगल आपण देत नाही. पुरुषांना धोतर, झब्बालेंगा, सोवळं, उपरणं असा जो आपला पूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसारचा जो पोशाख आहे तोच आपण इथे परिधान करायला आपण त्यांना सक्तीचा आहे. इथे लुंगी नेसू शकता, पांढरी शुभ्र लुंगी नेसू शकता पुरुषांनी, झब्बा लेंगा, धोतर, सोळं हे परिधान करू शकता, किंवा त्या ठिकाणी तुमचं जे काही सोहळ्याचं किंवा उपरणाचं किंवा धोतर उपरणं हा एक वेश असतो तोही तुम्ही परिधान करू शकता. कृपया कुठल्याही प्रकारचा पॅन्ट, शर्ट, जीन्स वगैरे हा काही इथे दर्शनासाठी येण्याचा योग्य पोशाख नाही असं आम्ही इथल्या स्थानावरनं सांगतो. इथल्या स्थानाचं दर्शन घ्यायचं म्हणून. स्त्रियांना 6वारी किंवा 9वारी साडीतच प्रवेश आहे. लहान मुलं जी आहेत, म्हणजे वय वर्ष 10, मुलगा असो की मुलगी, वय वर्ष 10 पर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या नियमाचं किंवा बंधन नाहीये. 10 वर्षांनंतर मात्र हे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना हेच नियम पाळायला लागणार आहे. तिसरा महत्वाचा नियम आहे जसं की पोशाखाचा झाला. पहिला नियम मी सांगितला की हे स्थान पाहावे असे कोणाचंही बंधन नाही. त्याच्यामुळे इथे येऊन आपण कुठल्याही प्रकारचा असा विचार करायचाच नाहीये की हे पुरुषांनाच का, हे स्त्रियांनाच का, हे आम्हालाच का, हे तुम्हालाच का, अजिबात नाही. पहिल्याच वाक्यात ह्याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्र सांगितलेलं आहे की इथे येऊन तुम्हाला काय मिळवायचं आहे. इथे येऊन आतमध्ये फक्त स्वामी आणि तुम्ही किंवा मी आणि स्वामी किंवा आम्ही आणि स्वामी हाच इथे आतमध्ये गेल्यानंतरचा आपण म्हणू शकतो प्रयोग असला पाहिजे. इथे तीच जागृती आपल्याला अनुभवायची, म्हणून आपण इथे हे नियम लावतोय. इथे रेणुका मातेचं जागृत स्थान आहे. दर शुक्रवारी रेणुका मातेला स्वतःला जी आपण प्रतिकृती म्हणून देवी ठेवलेली आहे तिला साडी नेसवली जाते. तीही साडी सूर्योदयापूर्वी नेसवली जाते. त्याची सेवा करणाऱ्या सर्व कुमारिका, माता, भगिनी या सगळ्या येतात आणि त्या पहाटे ही सगळी तयारी करून सूर्योदयापूर्वी साडी नेसवून त्यांची सेवा परिपूर्ण करतात. फक्त शुक्रवारी दर्शन देणारं हे असं स्थान आहे, हे आपल्या समर्थवाडीतच आहे. म्हणून हा स्त्रियांना पोशाखाचा नियम आहे. पुरुषांना पोशाखाचा नियम काय आहे तर दत्त संप्रदायाचं मूळ स्थान आहे. सोवळं ओळे हे जपणं ही आपली परंपरा आहे. आपली परंपरा आपण नाही जपली तर कोण जपणार असे आपले सद्गुरू नेहमी प्रत्यक्ष सांगतात. म्हणून ते म्हणतात की हा सूर्य हा जयद्रथ असं तत्व असलं पाहिजे. आणि स्वाध्याय आपण जर स्वतः आपली ताटं नाही धुतली तर दुसरा कसा धुईल, आणि दुसऱ्याला ती सवय लागण्यासाठी स्वतः आपण अंगीकार केला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी स्वाध्यायापासून सुरुवात केली. यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय ही पंचसूत्री सांगितलेली. त्याचं मूळ स्वाध्याय हे आपल्या सद्गुरूंनी उचललं आणि त्या स्वाध्यायानुसारच ही समर्थवाडी निर्माण केली. तिसरा जो महत्वाचा नियम आहे तो म्हणजे आत्ताचं सध्याचं असलेलं मोबाईल. हा सगळ्यांना जे सगळ्यात उपयोगी साधन आहे ते मोबाईल आहे. पण इथे तो मोबाईल इथल्या स्वागत कक्षामध्ये तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये व्यवस्थित सुरक्षित राहील अशा ठिकाणी त्याची सगळी व्यवस्था इथे संस्थेने केलेली आहे. त्याची चावी त्या लॉकरची तुमच्याकडेच राहते, ती सगळी अबाधित राहते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेरफार किंवा कुठल्याही प्रकारची असुरक्षितता अजिबात नाही. ती सुरक्षा पूर्णपणे संस्थेने बघितलेली आहे. तो मोबाईल तुम्हाला इथे जमा करायचा आहे. याचं कारण आतमध्ये मी मगाशी म्हटलं तसं मी आणि स्वामी, आम्ही आणि स्वामी, तुम्ही आणि स्वामी, चराचरात सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र स्वामी आहेत. आतमध्ये इथून ज्या वेळेला तुम्ही प्रवास करणार आहात त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त स्वामींचं दर्शन घडणार आहे.
आणि ह्या स्वामीमय गुरुमार्गावरती तुम्हाला चालायचंय, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रलोभन आणि कुठल्याही प्रकारचं आपलं मन चंचल आहे ते चंचलता अजून चंचलतेकडे जावं आणि आपला विषय, मूळ विषय सोडून इतर विषय आपल्या डोक्यात येऊ, हे होऊ नये म्हणूनच आपण मोबाईल इथे जमा करतो. आपल्या सद्गुरूंचीच ही दिलेली आज्ञा आहे, म्हणून हा मोबाईलचा सक्तीचा नियम आहे. असे हे समर्थवाडीचे महत्वाचे नियम आहेत. आपण सर्वांनी ते पाळावे आणि आपल्या प्रत्येक ठिकाणी सुद्धा काही ना काहीतरी वेळेत आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही तत्वांचा, कुठल्याही कायदेशीर बाबींचा आणि कुठल्याही सामाजिक विचारांचा आपण इथे अवमान करत नाही. आपला तो उद्देश नाही. आणि फक्त आपली संस्कृती, आपली उपासना, आपली सेवा आणि आपली मनोशांती मिळण्यासाठी हा गुरुमार्गावरती चालायचा हा नियम आणि शिस्त आपण आपल्या संस्थेने निर्माण केलेली ती आपण सांभाळतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.